सॉलिड स्टेट मधील एमएसटी सीईटीला विचारलेला हा सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन. सो काय आहे क्वेश्चन बघा. In an ionic solid, anions are arranged in HCP array and cations occupy 2/3 of octahedral voids. What is the formula of ionic compound? आपल्याला ionic compound चा फॉर्म्युला विचारला आहे. Consider A cation, B anion. So first given काय दिलंय ते आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. सो काय आहे गिवन? गिवन इट इज HCP array. HCP array म्हणजे काय? इट इज HCP hexagonal close packing type of structure आहे which is made up of from face center cubic unit cell. सो फेस सेंटर क्युबिक युनिट सेल असेल तर आपल्याला माहिती आहे नंबर ऑफ ॲटम्स किती असतात त्याच्यामध्ये. नंबर ऑफ ॲटम्स इज इक्वल टू 4. आपण याला कन्सिडर करू n. आणि आपल्याला काय म्हटलंय ऑक्टाहेड्रल वॉइड्स. सो ऑक्टाहेड्रल वॉइड्स हे कोणी ऑक्युपाय केलेले आहेत? आपल्या कॅटायन्सने. कोणी ऑक्युपाय केलेले आहेत? आपल्या कॅटायन्स. सो ऑक्टाहेड्रल वॉइड्सचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे काय असतो? इट इज n. सो दॅट इज नंबर ऑफ कॅटायन्स किती असतील आपल्याकडे? नंबर ऑफ कॅटायन्स इट इज इक्वल टू या 2/3 ऑक्टाहेड्रल वॉइड्स म्हणजे n पैकी 2/3 दॅट इज 2/3 n नंबर ऑफ कॅटायन्स. आणि आपल्याकडे नंबर ऑफ एनायन्स किती असतील? तर नंबर ऑफ एनायन्स हे 4 असतील बिकॉज हे एफसीसी युनिट सेल आहे. सो त्याला आपण n कन्सिडर करू. तर या दोघांचा मी रेशिओ घेतला कॅटायन्स वर्सेस एनायन्स तर आपल्याला काय मिळेल? आपला फॉर्म्युला मिळून जाईल. सो कॅटायन्स वर्सेस एनायन्स इट इज इक्वल टू काय येईल? 2/3 n अपॉन n. सो n विल गेट कॅन्सल. सो कॅटायन्स म्हणजे काय आहे आपल्याकडे? A. एनायन्स म्हणजे काय आहे? B. सो आपला फायनल फॉर्म्युला काय झाला? A2B3. सो करेक्ट ऑप्शन काय असेल आपला? ऑप्शन B. होप तुम्हाला समजलं असेल.